नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. गावात संध्याकाळ उतरली होती. आकाशात राखाडी ढग होते, पण पाऊस नव्हता. हवा जड झाली होती. जशी हवा तसंच नामदेवचं मन. नामदेव साधा शेतकरी. 2 एकर जमीन, घरात आई, पत्नी आणि 8 वर्षाचा मुलगा गडू. आयुष्य कधी श्रीमंत नव्हतं, पण शांत होतं. पण त्या वर्षी सगळं कोसळलं. पहिला आघात, पाऊस दगा देऊन गेला. दुसरा, आईला ताप सुरू झाला. तिसरा, सावकार. दर 15 दिवसांनी सावकार दारात उभा. नामदेवा, भावनिक गोष्टी मला सांगू नकोस. महिन्याभरात पैसे दे, नाहीतर जमीन लिहून दे. त्या रात्री नामदेव मंदिरात गेला. गावच्या मंदिरात कोणी नव्हतं. फक्त मंद दिवा आणि कोपऱ्यात ठेवलेला स्वामींचा फोटो. तो फोटो समोर बसला. डोळे मिटले. आवाज भरकटलेला. स्वामी, मी अपुरा पडलो का? माझी चूक काय आहे? डोळे आलं. तो रोज जप करायचा, पण त्या दिवशी त्याचा जप मागणी नव्हती. तो आकांत होता. 3 दिवस गेले. काहीच बदल नाही. आईची तब्येत खालावत चालली. डॉक्टरांनी सांगितलं औषधं वाढवावी लागतील. पैसे? नामदेवच्या मनात विचार आला. जमीन विकावी लागेल. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो एका ओसाड रस्त्यावर चालला आहे. वादळ आहे. अचानक समोर एक पांढऱ्या वस्त्रातील वृद्ध उभे. शांत डोळे, गूढ हसू. ते फक्त एकच वाक्य म्हणाले, भिवू नकोस. उद्या पहाटे तुझ्या शेताच्या पूर्वेकडे पहा. नामदेव जागा झाला. घामानं अंग भिजलेलं. तो स्वप्न होतं की संकेत? पहाट होताच तो शेतात गेला. पूर्वेकडे नजर वळवली. तिथे जुना वडाचा वृक्ष होता. त्या झाडाखाली त्यानं कधी लक्ष दिलं नव्हतं. पण त्या दिवशी माती वेगळी दिसत होती, जणू काही खणलेली. त्यानं कुदळ मारली. 2 फावड्यानंतर त्याला जुना माठ लागला. माठात काय होतं? सोने नव्हतं, दागिने नव्हते, पण तांब्याच्या नाण्यांचा साठा होता. जुना पण मौल्यवान. गावातल्या सोनाऱ्यानं सांगितलं, ही नाणी बाजारात चांगल्या किमतीला जातील. नामदेवचं मन थरथरलं. त्याच्याकडे आधीच भीती होती, आता आश्चर्य होतं. त्यानं पैसे मिळवले. आईची औषधं घेतली. सावकाराचं कर्ज फेडलं. पण कथा इथे संपत नाही. 2 दिवसांनी तो अक्कलकोटला गेला. समाधीसमोर बसला. गर्दीतून एक पुजारी पुढे आले. काय रे, संकट दूर झालं का? नामदेव चकित. तुम्हाला कसं कळलं? पुजारी फक्त हसले. त्यांनी मंदिरातील एका जुन्या चित्राकडे बोट दाखवलं. त्या चित्रातले डोळे तेच डोळे जे स्वप्नात दिसले होते. नामदेवच्या अंगावर शहारा आला. तो रडू लागला. स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी होता. त्या दिवसानंतर नामदेव बदलला. तो जप करायचा, पण परिणामासाठी नाही. तो जप करायचा कृतज्ञतेसाठी. गावात कोणाचं संकट आलं की तो एकच सांगायचा, उपाय शोध, प्रयत्न कर, पण श्रद्धा सोडू नको. कारण जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे हरवल्यासारखं समजतो, तेव्हा कुठेतरी अदृश्य हात त्याला आधार देतो. संकट दूर झालं कारण चमत्कार झाला म्हणून, की कारण नामदेवनं शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवला? कदाचित दोन्ही. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे अंधारातही एक दिवा पेटवून ठेवणं. आणि जेव्हा तो दिवा विझू न देण्याचा निर्धार आपण करतो, तेव्हा संकट हळूहळू कमी होतं. आजही अनेक जण म्हणतात, ज्यानं मनापासून स्वामींचं स्मरण केलं त्याला मार्ग मिळाला. मार्ग कधी सोपा नसतो.
पण एकटा नसतो. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.